श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 7वा. प्रथम स्कंध. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे मृगजळाचा अर्थात तेजावर पाण्याचा भास होतो, पाण्यावर काचेचा भास होतो, त्याचप्रमाणे ही त्रिगुणात्मक सृष्टी उत्पत्ती स्थिती लय जागृती स्वप्न सुषुप्ती त्या जगदीश्वराच्या अधिष्ठानामुळेच भासते, दिसते, राहते. त्या परमेश्वराच्या अधिष्ठानामुळे असे म्हणताच एकेश्वरवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, पूर्णवाद खरे खोटे प्रतिपादन करण्यासाठी सरसावतील. पण भागवत शास्त्र हे भक्तीच्या माध्यमातून मोक्ष म्हणजे परमसुख प्राप्त करून देणारे असल्यामुळे वादविवादातून किंवा ज्ञानाच्या परिभाषेतून त्याचे खरे दर्शन होऊ शकत नाही. श्रीमद भागवतात ज्ञान वैराग्याचे आमूलाग्र विवेचन सापडते, तथापि प्रतिपाद्य विषयाचे भगवत भक्ती असल्याने तेच दिशादर्शक आहे. मुहुरहो रासिका भुवी भावुका असे कथेच्या प्रारंभीत श्रोत्यांना भावुका असे संबोधिले. चिकित्सका किंवा विश्लेषका असे म्हटले नाही, हे विशेष होय. संभाव्य प्रश्नांना महापुराणात आधीच उत्तर देऊन ठेवलेले असते. नैमिष नावाच्या अरण्यात शौनकादिक ऋषींनी मोठा यज्ञ केला. त्यात उपस्थित झालेल्या सूतांना त्यांनी प्रश्न केला, आपण सकल शास्त्र अभिज्ञ आहात, मग कलियुगात जन्मलेल्यांचे कल्याण व्हावे म्हणून कोणते साधन आहे? त्यावर सूत म्हणाले, ते तर केवळ भगवन नामानेच होते. कारण कलियुग हे भय आहे. इथे सगळ्यात मोठे भय मृत्यूचे आहे. माणसास अत्यंत महत्वाकांक्षा असते. अनेक प्रकारचे यश, कीर्ती, धन, सत्ता यांचे आकर्षण व प्राप्तीसाठी धडपड असते. त्याचबरोबर अपयशाची भीती असते. हे सर्व प्रकारचे भयच भगवंताला भीते. त्यामुळे श्री हरी शरणम हेच उत्तम तारक आहे. कलियुग प्रारंभ झाला. भगवान स्वधामाला गेले. आता आमच्या भीतीचे हरण कोण करणार? अशी पृच्छा केल्यावर सूत म्हणाले, हे ऋषींनो, व्यासपुत्र वैराग्यमूर्ती श्री शुकदेवांनी सांगितलेले संसारताप निवारक अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराणच हे कार्य करेल. ते सांगणाऱ्या श्री शुक महामुनींना आपण प्रणाम करू. नैमिषीय उपाख्यान, व्यास नारद संवाद, परीक्षिताचे गर्भात रक्षण, परीक्षिताला शाप या कथा प्रथम स्कंधात 19 अध्यायात आलेल्या आहेत. भगवंताचे 24 अवताराचे वर्णन इथे आले आहे. एकोहम बहुश्याम अशी इच्छा उत्पन्न झाल्यावर सृष्टीचे सृजन करण्यासाठी भगवंतांनी महत्त्वातून पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, देह, इंद्रिये, मन असे 16 कलांचे पुरुषरूप धारण केले. हे पुरुषरूप पूर्ण पुरुषाचे आहे. त्याला सहस्र शीर्ष, श्रवणाक्षी, नासिका सहस्र मौल्यांबर विलसत होते. याला नारायण म्हणतात आणि त्यापासून पुढे 24 अवतारांचे प्राकट्य आहे. कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 ब्राह्मण रूपाचा अवतार. नंतर वराह, नरनारायण, कपिल महामुनी म्हणून सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश 5व्या अवतारात केला. श्री दत्तात्रेय म्हणून 6वा अवतार घेऊन ब्रह्मज्ञानादेश केला. रुची प्रजापतीच्या आकृतीपासून यज्ञावतार घेतला आणि त्यावेळी स्वयंभू मनूचे रक्षण केले. सर्व आश्रमांच्या लोकांना परमहंस मार्ग दाखवण्यासाठी 8वा अवतार ऋषभदेवाचा घेतला. 9व्या अवतारात राजा पृथू म्हणून अवतरले आणि पृथ्वीतून संवेशिधी उत्पन्न केल्या. सर्वजन कल्याणकारी अवतार याला म्हणतात. चाक्षुष मन्वंतराचे वेळी मत्स्यावतार घेऊन पृथ्वीचे आणि वैवस्वत मनूचे रक्षण केले. समुद्र मंथनाच्या वेळी कासव अवतार घेतला, हा 11वा. 12व्यात धन्वंतरी, 13वा मोहिनी, 14वा नृसिंह, 15व्यात वामन रूपाने येऊन बलिमर्दन केले. 16व्यात ब्राह्मणांच्यावर क्षत्रियांच्या होणाऱ्या अत्याचाराचे पारिपत्य करण्यासाठी भगवान परशुराम अवतरले. 17व्यात पराशर ऋषी आणि सत्यवतीचे पोटी व्यास झाले. 18व्या वेळी रामावतार घेतला. 19 आणि 20व्या अवतारात भगवान कृष्ण आणि बलराम आले. कलियुगात बिहार प्रांतात बौद्धावतार व कली समाप्तीच्या वेळी जगाचे रक्षण करण्यासाठी विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की अवतार घेतील. हंस आणि हयग्रीव हे 24 अवतार हे 24च नव्हे तर ऋषी, मनु, प्रजापती आणि महान शक्तिशाली आणि जगत रक्षक हे अवतारच आहेत. ते असंख्य होत.